उलट्या हे विचार मनात येतातच. का बरं तू उदास आहेस, का येत नाहीस, का रागवलीस का, ये ना गं, असं आपल्याला कुठेतरी हवं असतं. या अपेक्षांमधूनच आपण बाहेर पडतो. कळलं ना? ह्या अपेक्षांमधूनच आपल्या मग अपेक्षा वाढतच जातात. त्यांना कधीच कोणी थांबवू शकत नाही. आपण थांबवता आलं पाहिजे, आपणच आपल्याला थांबायचं. कारण मी काय बापूसाठी केलं, मी त्यांच्या कार्यात काय काय केलं, हे असेल तर करून मी काय करते, मी माझं कार्य थांबवते, मी चॅटिंग थांबवते, माझी भक्ती थांबवते. वानर सैनिक म्हणून मला हे शोभणारं नाही आहे. कळलं ना? कळलं? आलं लक्षात? प्रवचन आधी मी प्रवचन सुरू केलं. प्रश्न विचारूया आणि आपण ह्या कार्यामध्ये स्वतःला एवढं झोपून टाकूया ना की पोस्ट गेली खड्ड्यात. काय पोस्टची काय आपला संबंध नाही. आपल्याला दिली तर पोस्ट आहे. आधी कोण विचारलं होतं आपल्याला? बरोबर की माझा हा साधा सिंपल, माझं सिंपल थिंकिंग असतं, खूपच सिंपल आहे की आपल्याला कार्य करायचं आहे ना, मग पोस्ट बिल गेली खड्ड्यात, आपण आपलं कार्य करूया. बस. कार्य महत्वाचं का पोस्ट महत्वाची? बरोबर ना? आपण इथे कशासाठी आलो? पोस्टसाठी आलो का कार्य? बरोबर. मी काय तुम्हाला असं लाच लुचपत देऊन सांगितलंय का मी तुम्हाला हे बनवते तुम्ही या म्हणून? नाही. बापूने तुम्हाला दिलंय का दादाने तुम्हाला दिलंय? मग आपल्यासाठी काय महत्वाचं असलं पाहिजे? बापूचा शब्द, बापूचं आज्ञापालन आणि बापूचं कार्य. पोस्टपेक्षा ह्या 3 महत्वाच्या गोष्टी आहेत आणि त्या आपण करूया. बरोबर? आज हे तुम्ही प्रॉमिस मला द्या, मी बापूंना देईन. पसरवायची म्हणजे तुम्हाला सांगू का, ती पॉलिटिक्स, ती भांडणं ह्या गोष्टी न येता बापूचं कार्य आपल्याला कसं करता येईल हा एकच ध्यास लागला पाहिजे. पोस्ट कशी मिळेल नाही काय फरक पडत. मला कोणी विचारतंय फरक नाही पडत. मला आधी कोण विचारलं होतं काही फरक नाही पडत. जन्माला आले, इतकी मोठी झाली, मला कोण विचारलं होतं नाही. आता कार्य करते म्हणून मला सगळे विचारतं. मला कार्यच करत राहू दे ना. बरोबर ना? जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्याला कार्य करायचं एवढंच आपलं एम असू दे. बरोबर ना? आणि तुम्ही हे सगळं केलं ना, तुम्हाला सगळी ताकद रसद पुरवायचं काम माझ्याकडे.